शिर्डी शहरातील साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालयाच्या परिसरात 16 मार्च रोजी दुपारच्या वेळी 1-1.5 वर्षाची नाक टोचलेली आणि हाताला 12 बोटे असलेली चिमुकली मुलगी काही साई भक्तांना एकटीच खेळत असताना दिसून आली। बराच वेळ झाला तरी तिचे पालक दिसून येत नसल्याने काही जागरूक नागरिकांनी शिर्डी पोलीस स्टेशनला फोन करून सदरच्या मुलीबाबत माहिती दिली। शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ संदीप उदावंत आणि पथकाने त्या ठिकाणी भेट देऊन सदर मुलीचे पालक कुठे मिळून येतात का याचा शोध घेतला, मात्र पालक मिळून आलेले नाही। त्यानंतर सदर मुलीला शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी पालक मुलीचा शोध घेत पोलीस स्टेशनला येईल अशी अपेक्षा असताना कोणतीही व्यक्ती या मुलीचा स्वीकार करण्यासाठी न आल्याने रात्री सबका मलिक एक प्रतिष्ठानच्या अनाथ आश्रमात अध्यक्ष गणेश दळवी यांच्याकडे तिला दाखल करण्यात आला आहे। सदर मुलीला फारसे बोलता येत नसून त्यामुळे तपासात देखील मोठ्या अडचणी येत असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मुलीचा पालकांचा शोध सुरू असून ही मुलगी शिर्डीत कशी आली या दृष्टिकोनातून शिर्डी शहरातील अंतर्गत भागात येणारे सीसीटीव्ही देखील पोलीस प्रशासन बारकाईने तपास करून शिर्डीत कशी आली, तिला पालक का सोडून गेले या सर्व बाबींचा बारकाईने तपास करणार असल्याचे संकेत शिर्डी पोलिसांनी दिले आहेत।